राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण 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 सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 करकटावरी घेऊनी करकटावरी घेऊनी तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर करकटावरी घेऊनी करकटावरी घेऊनी तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कौस्तुभमणी मणिविराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर हेची ज्ञान आवड निरंतर घ्यायची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर
हेची सर्व सुख तुका म्हणे माझे 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 हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कास पितांबर पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर तुळसी हार कास पितांबर तुळसी हार कास विठोबा रखुमार जय विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार जय विठोबा रखुमार जय विठोबा रखुमार जय विठोबा रखुमार विठोबा कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
मग सुकृताची जोडी म्हणे विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम एकाची या घाटा टोके एका फिके उपचार एकाची या घाट्या टोके एकाची या घाटा टोके घाट्या घाट्या एकाची या घाट्या टोके एकाची या घाट्या टोके ओके एकाची या घाट्या टोके एकाची ये घाट्या टोके एकाची ये घाट्या टोके एका पिके उपचार एका पिके उपचार ऐसी सवे गोबळिया गोबळिया एक ऐसी सवे गोबळिया एका पीठे उपकार एका पीठे उपकार एका सवे गोबळिया ऐसी सवे गोबळिया ऐसी सवे गोबळिया आवतया पडतिया आवतया पडतिया भावतया
पडतिया बाब तया पडतिया ऐसे सब गोबरिया गोबरिया ऐसे सब गोबरिया एकाचे ते उष्टे खाय एका जाय ठकोनी ऐसी सवे गोवळिया भावतया पर्यंता तुका म्हणे बहु सोपे तुका म्हणे बहु सोपे बहुरूपे अनंता ऐसी सवे गोवळिया भावतया पर्यंता विठ्ठल 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 नमस्ते पुरुषं त्वाद्यमीश्वरं प्रकृते परम अलक्ष्यं सर्वभूतानां अन्तर्बहिरवस्थितं समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मेषमालंदी वल्लभम् नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या नांगलो निज
सुख या देवा यावरी न करावे एकाची या घाट्या टोके एका पिके उपचार ऐसी सवे गोवळिया भावतया पर्यंता. इच्छापूर्ती महादेवाच्या कलशहारोहणाच्या अनुषंगाने आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या अनुषंगाने चालत असलेला हा साप्ताहिक यज्ञ श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ आणि त्या ज्ञान यज्ञाची पूर्णाहुती काल्याच्या कीर्तनाने सांगतेने या ठिकाणी होणार आहेत. या ठिकाणी श्री माननीय प्रकाशभाऊ मालुंजकर यांनी असं सुंदर मंदिर श्री क्षेत्र वांजुळे गावामध्ये स्थापन केलं. सगळ्या गावातील ग्रामस्थांच्या अनुषंगाने सुंदर अशी दिव्य छटा आज ह्या वैतरणा गंगेच्या तीरावर आपल्याला पाहायला मिळते. आणि हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेक स्वररत्नांची तालरत्नांची सभा या ठिकाणी भरलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामध्ये आपण आनंद लुटण्याचं काम करूया. आमचे दिनेश भाऊ इकडे, अरुण महाराज इकडे, शांताराम महाराज, रोहिदास महाराज इकडे, समाधान महाराज, भास्कर महाराज, मिसळ महाराज इकडे, सगळे संत मंदियाळी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. असं म्हणतात 2 माघ 2 लाख 2 वाघ आणि 2 राग एकाच वेळेस शोभा देत नसतात. हां, कोणत्या तरी एका रागाला जास्त किंमत येते, कोणत्या तरी एका वाघाला जास्त किंमत येते. मार्ग म्हणजे मार्ग आणि कोणत्या तरी एका मार्गाला जास्त शोभा येते. परंतु इथं एक एकाचेनी बळे एक एकाचेनी मनोव्यापारे याचं चिंतन करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे अंगाचेने सुंदरपणे लेण्यासी लाने लेणे. अलंकारामुळे शरीराला सौंदर्य प्राप्त झालं की शरीरामुळे अलंकाराला सौंदर्य प्राप्त झालं हे जसं लक्षात येत नाहीत ना, त्याप्रमाणे ह्या ठिकाणी जेवढे स्वररत्न आहेत, जेवढे कलारत्न आहेत, एकमेकांना पूरक असं प्रत्येकाचं वादन, प्रत्येकाचं गायन आहेत. आणि या सगळ्यांमध्ये आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल आणि विशेष म्हणजे इच्छापूर्ती महादेवांचीच पूर्णतः इच्छा आहे. कारण सगळ्यात जास्त गायन ही जी कला आहेत, वादन ही कला जी आहेत, ती सगळ्यात जास्त महादेवांना आवडते. शंकर राग आधीच गायला अगोदर शंकरा झाला. हा सुंदर ते ध्यानाला. आता तुम्हाला ते कळतं, मला काही समजत नाही. मी फक्त आनंद लुटण्याचं काम करतो तुमच्यामध्ये येऊन. एवढ्या मोठ्या सगळ्या कलाकारांमध्ये आमच्यासारख्याने थोडंफार बोलायचं म्हणजे काही एक महादेवांची इच्छा आहेत. काय आपण जर हा दिठीवा जयावरी झळके की हा पद्मकरू माथा पारुके तो जीवची परी तुके महेशेशी. शंभू महादेवांची कृपा झाली की काय करू शकत नाही, काय नव्हे केले किंवा रेडाही बोलण्याची ताकद जी ज्ञानोबरायांमध्ये आहेत, आपणा सर्वांची ती ताकद मला प्राप्त व्हावी हीच अपेक्षा. विठ्ठल अनेक संत महानुभावांचं ह्या ठिकाणी आगमन होत आहेत. इच्छापूर्ती महादेवांचं आज या ठिकाणी आपल्या या नगरीमध्ये स्थापना झालेली आहेत, आगमन झालेलं आहेत. आता हे अव्याहतपणे जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत आपल्याला दर्शनासाठी आता ते मंदिर खुलं झालेलं आहे. असं मंदिर मला वाटतं ते खूप पुरातन मंदिर आहेत की काय त्याच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं. परंतु एवढ्या परिश्रमाने आपल्या प्रकाश भाऊंनी ह्या मंदिराची स्थापना केली आणि आता तो पूर्णाहुतीचा दिवस, आनंदाचा दिवस आज उजळलेला आहे. त्या आनंदाचं एक उदाहरण व्यक्त करावं या अनुषंगाने भगवंताच्या काल्याच्या चिंतनाने कीर्तन सेवा पूर्ण करावी या अपेक्षेने तुकोबारायांचा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. ह्या अभंगाद्वारे भगवंत आणि भगवंताचे भक्त लाडके सवंगडी गोपाळ यांच्यातील जो संवाद चालू आहेत, संवादाचं रूपांतर जे वितंडा वादामध्ये झालं त्याचं चिंतन या ठिकाणी या अभंगाद्वारे करतात. विठ्ठल काय असतं, दोन गोष्टी एकत्र आल्या का त्याला मिश्रण म्हणतात आणि दोन पेक्षा जास्त गोष्टी एकत्र आल्यात का त्याला काला म्हणतात.
हा, या ठिकाणी जो काला केला जातो, दही भाताचा काला म्हटलं जातं, हरिनामाचा खिचडी काला म्हटलं जातं, परंतु देव, भक्त आणि भगवंत या तीन गोष्टी एकत्र येतात म्हणून याला काला म्हणतात. काल्याचं चिंतन करत असताना भगवंताच्या सगळ्या गोष्टींचा विचार बाजूला सोडा, फक्त भगवंताची एकच किमया काल्याच्या कीर्तनात वर्णन केली जाते. ती किमया मला वाटतं तुकोबाराय आपल्याला सांगतात ना, चरित्र ते उचारावे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उचारावे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उचारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले गोकुळी चरित्र उचारावे केले देवे गोकुळी केले गोकुळी केले देवे गोकुळी. जे चरित्र भगवंताने गोकुळामध्ये केलं ते चरित्र ह्या ठिकाणी चिंतनामध्ये घेणं गरजेचं आहे, कारण त्या चिंतनामध्ये आनंदही आहेत. जे चिंतन केल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान, शांतता ह्या प्राप्त होतात, ते चिंतन मनुष्याने जरूर जरूर करणं गरजेचं आहे. बाकीच्या सगळ्या अवतारामध्ये भगवंताच्या लीला वेगवेगळ्या प्रमाणात पाहायला मिळतात, परंतु त्या लीला करत असताना मला वाटतं त्याच्यामध्ये भगवंताचे भाव वेगवेगळे दिसतात. जेव्हा पांडुरंगाच्या समोर समर्थ रामदास स्वामी जातात, रामदास स्वामी गेल्यानंतर त्यांच्या मुखातून एक शब्द बाहेर पडतायत, येथे कार्य उभा श्रीरामा मनमोहन मेघ श्यामा, त्याप्रमाणे काय केले करकटावरी ठेवेले. अंतकरणात प्रभू रामचंद्रांची मूर्ती आहेत, परंतु पांडुरंगाकडे पाहत असताना त्या पांडुरंगाला प्रश्न विचारतात, देवा तू असं कसा उभा राहिला रे. म्हणजे पाहत असताना एक ज्वलंत जहाल मतवादाचं जे उदाहरण म्हणतात प्रभू रामचंद्रांकडे पाहिल्यानंतर वाटतं, परंतु भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे जेव्हा आपण दृष्टिक्षेप टाकतो, पाहिलं जातं, तेव्हा मात्र लहानापासून तर थोरापर्यंत, विद्वानापासून तर सामान्यापर्यंत सगळ्यांमध्ये एकच भाव जागृत झालेला पाहायला मिळतोय, आणि तो भाव म्हणजे फक्त प्रेम. विठ्ठल म्हणून अशी प्रेममूर्ती भगवान श्रीकृष्णाची मूर्ती, भगवान श्रीकृष्णाची चरण सोहळ्यानिमित्ताने या ठिकाणी गणेशानंद सरस्वती, सागरानंद सरस्वतींचे शिष्य बाबांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. समस्त गावकऱ्यांच्या वतीनं टाळ्यांच्या स्वागतामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. त्याचबरोबर शंकरानंद सरस्वती स्वामीजींचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. छोटासा सन्मान आपल्या गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर शिप्रानंद यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर रामानंद स्वामी यांचाही सत्कार आपल्या गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी होत आहे. प्रकाश भाऊंवर साधू संतांचं खूपच प्रेम आहे, कारण हे निमित्त झालं, परंतु याच्याही अगोदर ह्या सगळ्या संत महानुभावांची उपस्थिती, भगवंताच्या प्रेममूर्तीचं वर्णन, चिंतन आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं म्हणजेच भगवंताच्या काल्याचं चिंतन आपल्याकडं आपल्यासाठी प्राप्त झालं पाहिजे, आपल्या जीवनात प्राप्त झालं पाहिजे. याच्यासाठी हा खटाटोप आहेत. भगवंताच्या अपरंपार लीला, अनेक प्रकारच्या अगाध लीला चिंतनामध्ये येतात, परंतु सगळ्यात महत्त्वाची लीला जी बाळलीला केली, ज्याला बाळक्रीडा म्हणतात, जी क्रीडा भगवंताने गोकुळामध्ये केली, त्या गोकुळातील प्रत्येक क्रीडेचं चिंतन जोपर्यंत आपल्या जीवनाला स्पर्श करत नाही तोपर्यंत खरा आनंद जीवनामध्ये प्राप्त होत नाहीत. 17 पुराणं जेव्हा स्थापन केल्यानंतर व्यासांच्या मनामध्ये सहज एक भाव दाटला की म्हणे, देवा काय झाले म्हणे, काय कळत नाही म्हणे. सगळ्या गोष्टींची उपलब्धता झाल्यानंतर सुद्धा अंतकरणामध्ये शांतता, आल्हादता प्राप्त होत नाही. काय केलं पाहिजे. महर्षी नारदांना प्रश्न विचारला जातो, मी नेमकं करू काय. तेव्हा नारदजी एका सुंदर श्लोकामध्ये चिंतन करत असताना सांगतात, काय असतं म्हणे, शरीर कितीही सुंदर असू द्या, शरीराचं सौंदर्य कितीही चांगलं असू द्या, त्या शरीराला तेव्हाच किंमत प्राप्त होते जेव्हा त्या शरीरामध्ये प्राणोत्क्रमण झालेलं असतं. शरीरामध्ये जर प्राणच नसेल
तर वास्तवता त्या शरीराला ज्याप्रमाणे किंमत नाही ना, त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या ग्रंथसंपदेची उपलब्धता केल्यानंतर, अनेक साधनांची उपलब्धता केल्यानंतर जोपर्यंत भगवंताच्या लीलांना तुमच्या वाणीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत खरा आनंद तुम्हाला मिळणार नाही. हे शब्द काढल्यानंतर श्रीमद भागवत महापुराणाची रचना झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि तीच रचना, तेच चरित्र काही प्रमाणात आपण 7 दिवसामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. आता काल्याच्या प्रसंगामध्ये भगवंताच्या थोड्याशा लीला पाहून आपल्या सेवेला विराम देऊ. विठ्ठल विठ्ठल भगवंत जन्माला आले, भगवंत अवताराला आले, गोकुळामध्ये अवताराला आले. आणि अवताराला आल्यानंतर भगवंताची अवतार लीला असं म्हणतात, भगवंत जन्माला अवताराला येण्याच्या अगोदर सुरुवात होते. आकाशाची वाणी सांगे सकळांशी, तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई आणि भक्त. आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी, गोमातेचं रक्षण करण्यासाठी आणि भूदेवांचं रक्षण करण्यासाठी भगवंत येणार आहेत. यज्ञांना मोडकळीसपणा जो आलेला आहे त्यांचं रक्षण करण्यासाठी भगवंत स्वतः अवतीर्ण होणार आहेत. आणि भगवंताचं ब्रीद वाक्य सुद्धा तेच आहेत ना, धर्म रक्षावया अवतार घे, धर्म रक्षावया अवतार घे, धर्म रक्षावया अवतार घे, धर्म रक्षावया अवतार घे. पूजा पारिती भक्त जाना, पूजा पारिती भक्त जाना, अमरुषीसाठी जन्म सोसिये, अमरुषीसाठी जन्म सोसिये. धर्माच्या रक्षणासाठी भगवंत म्हणतात, मी अवतार घेतो, अवतार घेतो आणि अवतार घेऊन त्या धर्माचं रक्षण करतो. यदा यदा आपला स्वर नाही तेवढा गोड. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानम अहम सृजामी. म्हणजे त्याचं सृजन करण्यासाठी, वाढवण्यासाठी, हा धर्माची उन्नती करी, धर्माला वाढवण्याचं काम मी करेन असं भगवंत सांगतात. मग भगवंताचं काम जसं ते आहे त्याप्रमाणे अजून एक सगळ्यात महत्वाचं काम आहे. भक्त राखे पायापासी, भक्त राखे पायापासी, भक्त राखे पायापासी, भक्त राखे पायापासी. दुर्जनासी संवारी, दुर्जनासी संवारी, भक्त राखे पायापासी, भक्त राखे पायापासी. दुर्जनासी संवारी, दुर्जनासी संवारी, भक्त राखे पायापासी, भक्त राखे पायापासी, पायापासी, पायापासी. धर्माचं रक्षण करायचं, भक्ताला आपल्या पायाजवळ घ्यायचं, भक्ताचं सर्व संरक्षण करायचं. अरे धर्माचं रक्षण करायचं, धर्माचं रक्षण करायचं. अनेक धर्म या भूतलावर नांदताना दिसतात. अशा परिस्थितीमध्ये भगवंत नेमक्या कोणत्या धर्माचं रक्षण करण्यासाठी येतात आणि कोणत्या धर्माची उन्नती करतात, प्रश्नचिन्ह निर्माण होतं. जर भगवंत धर्माच्या रक्षणासाठी येत असेल तर नेमका धर्म कोणता सांगतात. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन, सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन, दया क्षमा समाधान, दया क्षमा समाधान, संत जन साधिती, संत जन साधिती, धर्म महासुमना, नाम उच्चारी घडवणा, निज धर्म हा
धर्माचे कारण नाम स्मरण हरी कीर्तन हा एक धर्म. आणि तुलसीदासजी आपल्या तुलसीदास रामायणामध्ये वर्णन करत असताना सांगतात, धर्म न दूसर सत्य समाना, आगमने निगम पुराण बखाना, धर्म न दूसर सत्य समाना. सत्यासारखा दुसरा धर्म नाही. सत्याचं परिपालन करण्यासाठी, आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवताराला येतात. अवताराला येत असताना ज्या ज्या लीला करतात त्या लीला आपल्या सवंगड्यांना, आपल्या गोपाळांना, आपल्या मित्रांना कशा प्रकारे पटवून देतात याचं चिंतन म्हणजेच काल्याचं कीर्तन. विठ्ठल 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 भगवंत आता मोठे होतात, एकदम मोठे होतात. वेळ जास्त नसल्यामुळे मोठे झाले भगवंत मोठे झाले. आणि मोठे झाल्यानंतर मला वाटतं भगवंताची प्रत्येक लीला, प्रत्येक क्रीडा वेगवेगळ्या अंगाने भगवंत निर्माण करू लागतात. जेव्हा गोकुळामध्ये येतायत, आल्यानंतर भगवंत विचार करतायत आता करावं काय. भगवंत निमंत्रण देतात अगोदर कंस मामाला जाऊन सांगतात की बस आता तुझं लागी वधी माझ्या तुला मारणारा जन्माला आलेला आहे. आकाशवाणी होते. आकाशवाणी झाल्यानंतर कंस विचार करतोय आता करावं काय केलं पाहिजे. म्हणून त्याच काळाला, त्याच वधीला मारण्यासाठी इकडे एका व्यक्तिमत्वाला स्वतः कंस तयार करतोय. ते व्यक्तिमत्व म्हणजे दुसरं तिसरं कोणतं नाही, ज्याला पुतना म्हणतात. ती पुतना तिला पाठवलं जातं, पुतनेला पाठवलं जातं. इकडे पुतना गोकुळामध्ये येते आणि गोकुळातील नंद बाबा मथुरेमध्ये येतात. मथुरेमध्ये आल्यानंतर नंदबाबा कंस राजाला कंसाला भेटतात. आणि कंसाला भेटल्यानंतर कंसाला म्हणतात का म्हणे, अहो म्हणे राजे साहेब तुम्हाला भाचा जन्माला आला, भाचा झाला. हो म्हणे भाचा, बरं ठीक आहेत म्हणे. माझ्यातर्फे त्याला खूप आशीर्वाद. तो त्याच्या शत्रूंचा वध करेल, काळजी करू नका. तो तुझ्या कुळाचं नाव उंच करेल. ह्या सगळ्या गोष्टी आशीर्वादाच्या रूपाने अगोदरच मामाच्या प्राप्त होतात. भगवंत म्हणतात जर मामाचाच आशीर्वाद आहे तर आता मला भीती कशाची नाही. म्हणून मामाला पाठीमागं उभं करतात, सगळा संसार चांगला व्हावा म्हणून. लक्षात ठेवा, मामाचा आशीर्वाद एवढा भरभक्कम असतो का तो आशीर्वाद भगवंताला सुद्धा खोडता येत नाही. आता इच्छा नव्हती कंसाला मारायची, परंतु आशीर्वाद कोणाचा मिळाला? मामाचा मिळाला ना. मग मामाचा आशीर्वाद पूर्ण करण्यासाठी जेव्हा पुतना ही गोकुळामध्ये येते, गोकुळामध्ये अनेक बालकांना मारत नंदाच्या वाड्याला येते. नंदाच्या वाड्याला आल्यानंतर यशोदा मैयाला विचारते काय करायचं बाई, तुझ्या बाळाला पाहण्यासाठी आले, भगवंताचं दर्शन दे, लालाचं दर्शन दे. लालाला पाहण्याचा प्रयत्न करते. घडलेला प्रकार सर्वांना माहीत आहे. जेव्हा तीच पुतना आपलं खरं स्वरूप प्रगट करते, असुर भाव जागृत होतोय, भगवंताला मारण्याचा प्रयत्न करते. भगवंत म्हणतात मला मारण्याचा प्रयत्न करू नको, कारण का माझ्या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक जीव हा अमर होतो, मारला जात नाही. मग तुला अमरत्व प्राप्त करून देण्यासाठी मी प्रयत्न करतोय. भगवंत त्या ठिकाणी तिच्या स्तनामध्ये असलेलं विष ग्रहण करतात, पंचप्राणही ग्रहण करतायत. आणि जेव्हा तिचा जीव तळमळायला सुरुवात होतोय, स्वरूप प्रगट होतोय आणि तिचं पुतना जेव्हा खाली पडल्यानंतर आमचे मारुती बाबा सांगायचे 6 योजन तिचं शरीर लांब लचक शरीर पसरलेलं जातं. भर दुपारी 12च्या समयाला जेव्हा ते पडल्याबरोबर सगळ्या गोकुळामध्ये अंधकार पसरतो. एकदम अंधार पसरतोय. सगळे गोकुळवासी विचार करतायत सूर्याला ग्रहण लागलं की काय. कोणत्याही पंचांगामध्ये ग्रहणाचा विचार नसताना हे ग्रहण लागलं तरी कुठं, कोणतं ग्रहण लागलं, काय करावं विचार केला जातोय. आणि जेव्हा यशोदा मैया बाहेर येऊन पाहते तर ती जी पुतना घरामध्ये वाड्यामध्ये आली होती ना, ती पुतनाही दिसत नाही. तिच्या सोबत असलेला आपला लालाही दिसत नाही. गेला कुठे म्हणून ती गोकुळवासियांना विचारू लागली, सांगा गे कोणी सांगा गे कुणी सांगा गे कोणी सांगा गे कोणी सांगा गे कुणी सांगा गे कोणी सांगा माझा कृष्ण देखील कोणी सांगा गे सांगा, कृष्ण देखील कोणी सांगा
म्हणतोय सगळ्या गवळणी गोपिका गोळा होतात आणि गोळा झाल्यानंतर भगवंताला शोधार्थ इकडे तिकडे भटकू लागतात, पाहू लागतात. ज्या डोंगराची उत्पत्ती झालेली आहेत ना त्या डोंगरावर जेव्हा बारीक दृष्टी करून पाहतात तर भगवंत वर खेळताना दिसतात. भगवंताला खाली उतरवलं जातं आणि गोमूत्रेनं स्नापयित्वा पुनर्गोरज सार्भकम भगवंताची दृष्ट काढली जाते. भगवंताला आपल्या गर्भगृहामध्ये यशोदा मैया घेऊन जाते. यशोदा मैया भगवंताला घेऊन जाते. पुन्हा पुन्हा तोंडावरून हात फिरवते आणि भगवंताला म्हणते लाला असं परत होणार नाही बरं का, चुकी परत घडणार नाही बरं का, तुला मी सोडून आता कधी राहणार नाही बरं का. हे सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगते. डोळ्यातून अश्रू वाहत राहतात. भगवंत म्हणतात तुझे अश्रू पुसण्यासाठी मी आलो आणि आता तू जर रडायला लागली तर मला बरं वाटणार नाहीत. पुन्हा पुन्हा यशोदा मातेच्या त्याच गालावरून भगवंताचे करकमल फिरत असतात. परिणामता पुढे भगवंत जसे मोठे होऊ लागतात भगवंताच्या लीला आता वाढायला सुरुवात होतात. भगवंत विचार करतायत घरी थांबून आपल्याला भागणार नाहीत, भरपूर कामधंदा आपल्या पाठीमागे आहेत. जर अशा परिस्थितीमध्ये आपण शांत राहिलो तर जमणार नाहीत. संघर्षमय भगवंताचं जे जीवन पाहायला मिळतंय ते कृष्णावतारामध्ये पाहायला मिळतंय. जन्माला आल्यापासून तर निजधामाला जाईपर्यंत भगवंताच्या जीवनात फक्त एकमेव संघर्ष आहे आणि ते संघर्षमय जीवन आपल्या सगळ्या तारुण्याला एक संदेश देतंय. मनुष्याच्या जीवनात ज्याच्या जीवनात संघर्ष आहेत त्यालाच किंमत प्राप्त होते. ज्याच्या जीवनात संघर्ष नाहीत ना त्याचं जीवन मातीमूल आहेत. मोत्यासारखं जीवन जगायचं जर असेल तर त्याच्या जीवनात फक्त संघर्षच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल भगवंत मोठे होऊ लागतात. मोठे होत असताना जेव्हा गोकुळातील गोपाळांना गवळणींना आनंद देण्यासाठी काहीतरी लीला करतात, एका घरी जातात आणि घरी गेल्यानंतर सहजच एक लीला करतात. त्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा चालू असते. सगळा कार्यक्रम आटोपतो, सत्यनारायणाची पूजा चालू असते. भूदेव येत आहेत आणि सांगू लागतात. त्या सत्यनारायणाची कथा वर्णन करतात. बोट आली, बोट गेली, बोट वाणी आला, सगळ्या गोष्टी ऐकतायत. आता ही कथा चालू असताना त्या ठिकाणी भगवंताचं आगमन होतं आणि आगमन झाल्यानंतर त्या मातेला विचारतं हे चाललं काय म्हणे. काही नाही म्हणे, सत्यनारायण भगवंताची पूजा. आणि खोटा नारायण कुठे म्हणे. अरे म्हणे काय चिंगल करतो का देवाची, बघ म्हणे पाप लागले बरं का तुला. असं काही बोलायचं नसतं. खोटा नारायण सत्यनारायण असं काहीच नाही. नारायण तू नारायणच. बरं ठीक आहेत म्हणे. नारायणाची पूजा चालू आहेत म्हणे. काही प्रसाद वगैरे काहीतरी बनवलेला असेल की नाही म्हणे. हो प्रसाद बनवलेला आहे परंतु सगळी पूजा आटोपल्यानंतर मिळणार. परंतु हा नारायण उदर नारायण उपाशी मजा नाही ना त्याच्यामध्ये. याला काहीतरी दे ना बघ बाई खायला. नाही म्हणते, नाही म्हणते. भगवंत म्हणतात थांब. भूदेवांची पूजा आटोपते आणि पूजा आटोपल्यानंतर आपल्याकडे एक प्रथा आहेत. त्या केळीच्या पानावर किंवा भेंडीच्या पानावर थोडे प्रसादाचे हे ठेवायचा, प्रसाद ठेवायचा आणि प्रत्येक मंदिरामध्ये लहान पोरांना घेऊन पाठवायचं नैवेद्य ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर आरती. ही मैया घरात गेली, केळीचे पानं कापले, त्याच्यावर प्रसाद ठेवायला लागली. याने तेवढाच वेळ पाहिला. सत्यनारायणाची सुंदर अशी पीओपीची मूर्ती होती. पीओपीची मूर्ती होती. त्या मूर्तीकडे पाहिलं, आला, पठ्ठ्याने पाहिलं. शेजारीच घराच्या पाठीमागं एक कुत्री जणलेली होती. व्यालेली कुत्री. तिचे 2 पिल्लं आणले. एका बाजूने सत्यनारायण, एका बाजूने लक्ष्मी माता. पीओपीची मूर्ती मधून मोकळी असते. तुम्ही हात घालून बघा. त्याने काय केलं, आपल्या स्वतःच्या बाहुबलावर 2 पिल्लांना त्या मूर्तींमध्ये कोंबलं. ते एवढे फेस टू फेस बसले का ज्या ठिकाणी सत्यनारायणाचे डोळे होते त्याच ठिकाणी त्या कुत्र्याच्या पिल्लाचे डोळे येऊन पोहोचले. आता ह्या लक्ष्मीनारायणाच्या दोन्ही मूर्तीमध्ये 2 पिल्लं आल्यानंतर ते दम घोटायला लागले डोलायला. बाई येऊन बाहेर पाहते, गवळण येऊन बाहेर पाहते. दोन्ही मूर्ती डोलायला लागल्या. भगवान सत्यनारायण प्रसन्न झाले. भूदेवांचे मंत्र सिद्ध झाले. मूर्ती डोलायला लागली. 100% आपल्या सत्यनारायण फळाला आला आणि मूर्ती जशी डोलायला लागली तशी बाई पण ती गवळणही डोलायला लागली. गवळण डोलायला लागली. परंतु आता किती वेळ डोलणार. ते एकदम जीव घुटमळला आणि ती मूर्ती जशी खाली आदळली, मूर्ती जशी पडल्याबरोबर त्याच्यातून ते कुत्र्याचं पिल्लू क्याव करत जसं पळालं. अरे म्हणे हे सत्यनारायण फळाला आले नाही म्हणे, हा गोपाळ फळाला आला. विठ्ठल ही सगळी सत्यनारायणाची पूजा उद्ध्वस्त करून लावली भगवंताने. हे सगळ्या गोष्टी त्या गवळणीने पाहिल्यानंतर तिचा राग अनावर होतो आणि तीच गवळण यशोदा मातेकडे जाते आणि गारानं सांगू लागते. एक बुडी एक बुडी एक सरसावणी गोपिका. एक बुडी एक बुडी एक सरसावणी
अग सांगते घराणे तुझं नाही ठाऊका अग सांगते घराणे तुझं नाही ठाऊका अग सांगते घराणे तुझं नाही ठाऊका सांगते घराणे तुझं नाही ठाऊका रात्री मंचकावरी बहुडता साजनी रात्री मंचकावरी बहुडता साजनी अवचित येवणी बांधदारी आणि बेणी अवचित येवणी बांधदारी बेणी अवचित येवणी बांधदारी बेणी एकी एक पुढे सरसावणी गोपिका एकी एक पुढे सरसावणी गोपिका अग सांगते घराणे तुझं नाही ठाऊका सांगते घराणे तुझं नाही ठाऊका एक एक गवळण येते आणि गाराने सांगू लागते यशोदा मैया जर यदा कदाचित त्या गारहाण्यांना ऐकून जर त्या यशोदा मैयेने जर त्या शब्दांवर विश्वास ठेवला असता तर तिला आई कोणी म्हटलं नसतं कोणी म्हटलं नसतं कारण कितीही खोडकर मुलगा असू द्या त्या आईला तो मुलगा खोडकर कधीही वाचत नाही कसं वाटतं बाळ कसं वाटतं बाळ सगुण गुणाचे ताणे गे बाळ दिसते गोजिर बाळे हा सगुण गुणाचे ताणे गे बाळ दिसते गोजिर बाळे बाळ सगुण गुणाचे ताणे गे बाळ दिसते गोजिर बाळे बाळ सगुण गुणाचे ताणे गे बाळ दिसते गोजिर बाळे काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराणे गे गोकुळच्या घेता अडगे गोकुळच्या कसं विश्वास पटेल यशोदा मैयाला विश्वास पटत नाही भगवंत म्हणतात आईला जोपर्यंत विश्वास पटत नाही तोपर्यंत आई आपल्याला घराच्या बाहेर काढू शकणार नाही आता करावं काय भगवंत सगळ्या गोपाळांना बोलवतात बोलवल्यानंतर आता एक लीला चालू करतात अरे म्हणे सगळ्यांच्या घरी आतापर्यंत चोऱ्या केल्या आता दुसऱ्यांच्या घरी चोऱ्या करायच्या नाहीत आता दुसऱ्यांच्या घरी चोऱ्या करायच्या नाहीत आता आपल्याच घरी चोऱ्या करायच्या माठामध्ये उडी मारतात आपल्या घरी भरलेला रांजण आहेत ना डेरा भरलेला आहे त्या डेऱ्यामध्ये उडी मारतात कुणी हौद भरलेले आहेत घरी ताकाचे सरोवर त्या ताकामध्ये भरपूर खाल्ल्यानंतर पोहण्याचं काम करतात जिरवण्याचं काम करतात या सगळ्या गोष्टींचा आवाज यशोदा मैयाला जातो यशोदा मैया त्याच गृहामध्ये शोधण्यासाठी येते पाहते तर सगळं दूध नासाडी केलेली आहेत काय करावं काय कोण आहे कोण आलेलं असेल कोण चोर असेल इकडे तिकडे पाहू लागते तर दुसरं जवळ कोणी सापडत नाहीत मग हळूहळू जवळ माठाच्या जवळ जाते तर माठामध्ये एक शेपटी पाहायला मिळते तिला माठामध्ये एक शेपटी दिसते तिला 100% वाटतं याच्यामध्ये 100% पाल वगैरे काहीतरी पडलेली असावी आणि एवढं दूध जर आपण एवढं जर लोणी दूध दही जर आपण मथुरेला पाठवलं तर एखाद्याची विनाकारण हत्या व्हायची पाप लागायचं आपल्याला मग ती त्या पालीची शेपटी पकडते आणि ती शेपटी अशी वर 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 काढायला जाते तर ती शेपटी काढत असताना ती शेपटी एवढी मोठी असते हात वर होतो वर झाल्यानंतर जशी जशी शेपटी ओढली जाते ती शेपटी दुसरी तिसरी कोणी नाही साक्षात भगवान श्रीकृष्णाची शेंडी असते शेंडी जशी जशी वर काढली जाते भगवंत सगळ्या लोण्याने माखला जातो आणि जसा वर काढला जातोय हा म्हणे ही पाल नाही म्हणे हा सरड्या आहे सरड्या या सरड्याला बाहेर काढलं पाहिजे भगवंताचं ते मुखकमल पाहिलं जातं भगवंताला बाहेर काढलं जातं म्हणे लेका इथं चोऱ्या करतो काही वाटतं की नाही तुला आता जमतं की का बाहेर चोऱ्या केल्या मला विश्वास बसत नव्हता परंतु आपल्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा चोरी करायला लागला आता तुला इथं थांबता कामा नाही मग काय केलं पाहिजे तुम्ही गया घेऊन सारे गोपाळ रानाजिया 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 बस
सगळ्या गोपाळांना सांगितलं जातं आता मी उद्या गाया घेऊन वनामध्ये जाणार आहेत, तुम्ही सुद्धा घरी थांबू नका, तुम्ही सुद्धा माझ्या सोबत चला. अवजार आपल्या सोबत लागतात तेव्हा ते हत्यार ते अवजार कोणते कोणते आहेत एकनाथ महाराजांना विचारल्यानंतर एकनाथ महाराज आपल्याला सांगू लागले. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारितसे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारितसे, धेनू सावळा जगदेवी, धेनू सावळा जगदेवी, धेनू सावळा जगदेवी, धेनू सावळा जगदेवी. बस असा वेश परिधान करून भगवंत आता एकदम वृंदावनामध्ये वनामध्ये येतात आणि वनामध्ये गायींचं गोचारण लीला करू लागतात. गोचारण लीला करत असताना भगवंत जेव्हा गो मातेला चारत असताना भगवंताच्या अंगावर कोणत्याही प्रकारचं वस्त्र पाहायला मिळत नाहीत. वस्त्र पाहायला मिळत नाही. भगवंताच्या पदकमलामध्ये कोणत्याही प्रकारचा जोडा पाहायला मिळत नाहीत. भगवंताच्या मस्तकावर मोर पिसारा धारण केलेला पाहायला मिळतोय. या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा केला जातोय, भगवंताच्या पायामध्ये कोणत्याही प्रकारचा जोडा, कोणत्याही प्रकारची वाहन का नाही. भगवंत आपलं आराध्य साक्षात गो मातेची सेवा करतात. आराध्याची सेवा करत असताना पायामध्ये कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसावी. अनवाणी पायाने आपल्या आराध्याची सेवा केली पाहिजे. मग गो मातेची सेवा आपल्याकडनं होतीये, अनवाणी पायाने भगवंत सेवा करतात. भगवंताच्या अंगावर कोणत्याही प्रकारचं वस्त्र पाहायला मिळत नाहीत. भगवंताचे सगळे गोपाळ, सगळे भक्त सवंगडी, भाळे भोळे भक्त गाता ते साबडे, सगळ्यांची अवस्था जर पाहिली तर एकदम साधी सुधी आहेत. साध्या वेशामध्ये भगवंताच्या भक्तांचा अवतार पाहिल्यानंतर भगवंत म्हणतात जसे माझे भक्त आहेत ना त्याचप्रमाणे मी माझा वेश परिधान करेल, अंगावर वस्त्र नाही पाहायला मिळेल. याच्याही पुढे जाऊन भगवंताच्या डोक्यावर मोर पिसारा पाहायला मिळतोय. मोर असा एक पक्षी आहेत का त्याचा संबंध येत नाहीत, संयोग येत नाहीत. संबंध न येता प्रजनन होतं. कशा प्रकारे आपल्याला सर्वांना माहीत आहेत. पावसाळा लागला का त्याच मोराच्या डोळ्यातून अश्रू वाहतात आणि एकदा का तो नृत्य करायला लागला की त्याच्यातील अश्रू जमिनीवर पडतात. जमिनीवर पडत असताना तेच अश्रू लांडोर गिळंकृत करते आणि त्याचा गर्भ तिला राहतोय. निष्काम भावनेने उत्पत्ती निर्माण करणारा एकमेव पक्षी जर कोणता असेल तर तो मोर असतो. म्हणून मोराच्या ठिकाणी निष्कामता आहेत, काम नाही. आणि मला जो काम नाही असाच भक्त जास्त आवडतो, निष्कामी भक्त आवडतो. हा संदेश देण्यासाठी मोर पिसारा भगवंत आपल्या डोक्यावर धारण करतात आणि धारण केल्यानंतर आता आपल्या सवंगड्यांना एकत्र घेतात, गो मातेची सेवा करतात. सेवा करत असताना आपल्या सवंगड्यांना एक वेगळा संदेश देतात का जोपर्यंत हे शरीर धष्टपुष्ट होत नाही तोपर्यंत खरी किंमत आपल्याला नाहीत. दुर्बलो सदैव घातकः, दुर्बलाचा सदैव घात केला जातो. आणि तुम्ही दुर्बल राहिला तर चांगलं होणार नाहीत. तुम्ही धष्टपुष्ट झाले पाहिजे. धष्टपुष्ट होण्यासाठी खाणं जसं योग्य आहे, आहार जसा योग्य पाहिजे, त्याप्रमाणे त्या शरीराला व्यायाम देखील पाहिजे. रोज 1-1 किलो काजू बदाम खायचे, फक्त गादीवर बसून राहायचं, जमणार नाही. खेळ जमणार नाहीत. खाणं जसं चांगलं पाहिजे तसं त्याच्यासाठी व्यायाम पाहिजे. मग व्यायाम कुठं जिम मध्ये जायचं का? जमणार नाही. खेळामधूनच तो व्यायाम सिद्ध झाला पाहिजे. मग ते खेळ कसे खेळायचे? हुतू तू तू खेळा एका खेळामध्ये जास्त रस वाटत नाहीत. थाटामध्ये सगळे पक्वान्न असू द्या, एकच पक्वान्न मनुष्य खात नाही. त्याप्रमाणे खेळामध्ये सुद्धा एकच खेळामध्ये मजा वाटत नाहीत. भगवंत अनेक खेळ तयार करतात, अनेक खेळांची रचना करतायत. आणि सगळ्यात जास्त अत्यंत महत्त्वाचा खेळ ज्याला चेंडू फळी म्हणतात, आपल्या भाषेमध्ये क्रिकेट म्हणतात, त्या क्रिकेटचं सुद्धा चिंतन स्वतः तुकोबराय करतात. झेला रे झेला, झेला रे झेला,
झेला रे झेला वरचे वरी झेला झेला रे झेला वरची बरी झेला हातीचे गमावे तो पाठीशी खाए टोला 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 झेला झेला रे झेला रे झेला झेला रे झेला झेला रे झेला चेंडू फळीचा खेळ क्रिकेट ज्याला म्हणतात, परंतु ती थोडीशी प्रथा वेगळी होती भगवंताच्या काळामध्ये. आता 11 खेळाडू ज्याप्रमाणे असतात ना, त्यावेळेस 11 खेळाडू नव्हते. सगळ्या मुलांनी बाजूला उभं राहायचं आणि एकाने चेंडू मारायचा. चेंडू ज्याच्याकडे मारला जाईल त्याने तो पकडायचा, म्हणजे कॅच पकडायची. चेंडू हातामध्ये आला, कॅच पकडली तर तो आऊट, आणि नाही पकडला तर जेवढे खेळाडू आहेत त्यांनी जाऊन फक्त बेदम त्याला चोप द्यायचा. म्हणजे अशा खेळाडूमध्ये चांगलंच अंगम गलितम पंगम गलितम अशीच अवस्था होती ना, सगळं अंग ढिल्लं ढाल्लं होऊन जातं. अशा परिस्थितीमध्ये असे खेळ खेळल्यानंतर सगळे गोपाळ एकदम थकून जायचे आणि थकल्यानंतर भगवंताला विनंती करायचे, देवा आता बरं नाही बरं का, आता आहे ना, आता थांबा म्हणे, आता जास्त गडबड करू नका, आता भूक लागली देवा, 12 वाजत आले ना, आता काहीतरी करा. नेमकं काय केलं पाहिजे? भगवंताला विनंती केली जाते आणि भगवंताला गोपाळ सांगतात, एकाचिया घाटा टोके 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 आतापर्यंत भरपूर खेळ खेळले परंतु भगवंताचा द्वंद्व भाव अजून संपलेला नाहीत, भगवंताचा स्वभाव अजून संपलेला नाहीत. अरे एकाला जवळ करायचं, एकाला लांब करायचं, ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडनं जे आहे त्याच्यामध्ये आनंद मानायचा, वाळलेल्या शेळ्या भाकरी खायच्या आणि त्याच्यामध्ये समाधान मानायचं. आणि एखादा मोठा भक्त असेल, त्याच्याकडे 56 प्रकारचे भोग असतील, तर ते 56 प्रकारचे भोग त्याचा स्वीकार न करता त्याचा परित्याग करायचा सांगितलं जातं, वर्णन केलं जातं. पहा तुम्ही, भगवंत जेव्हा शांतिदूत म्हणून दुर्योधनाकडे जात आहेत, दुर्योधनाकडे गेल्यानंतर जेव्हा उद्धवजी सोबत असतात आणि उद्धवजी सोबत असल्यानंतर उद्धवजी म्हणतायत आता भगवंता 12 वाजले, थोडं भूक लागली, काहीतरी खाऊन घेऊ ना, इथंच थांबू नये, मोठा महाल आहेत, मोठी सगळी व्यवस्था आहे. दुर्योधन आग्रही करतोय, राजा जर आग्रह करतोय, खायला काय हरकत आहेत? भगवंत म्हणतात जमणार नाहीत, इथं नाही जेवायचं, आपल्याला इथं नाही जेवायचं, कुठं जायचं? उद्धवसी मंदिर कोण काम के रुचि रुचि भोग दुर्योधनाने 56 प्रकारचे भोग केले, त्या भोगाचा परित्याग केला आणि विदुर काकांच्या घरी असलेले साल खाण्यासाठी जातात. एकाची या घाट्या टोके, एका फिके उपचार.
परिणामता भगवंत सगळे गोपाळ म्हणतात याला सवयच त्याची आहेत रे ऐशी सवे गोवळिया भाव तया पर्यंता. जसा भाव असेल त्या भावाने तो भगवंत पाहायचा प्रयत्न करतो. प्रश्न पडला तर उष्ट खाण्याचं सुद्धा क्रिया तो करतोय, उष्टे सुद्धा खातोय आणि एखाद्याने जर जास्त आग्रह केला तर त्याचा सुद्धा स्वीकार तो करत नाहीत. एकाचे ते उष्टे खाय, 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 एकाचे ते उष्टे खाय. भगवंताला भरपूर आहेत कारण का याचा स्वभावच मुळात खोडकर आहे. तुका म्हणे नटदारी अशी अवस्था आहेत. खेळ तो येण्याची खेळावा, नट तो येण्याची अवगावा अशी अवस्था असल्यामुळे जसं जसं रूप येईल, जसा जसा भाव येईल तसं तसं तो तयार होतो आणि भगवंत आपल्या भक्तांना कशा प्रकारे फसवतो याचं चिंतन शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे बहु सोपे, तुका म्हणे बहु सोपे, तुका म्हणे बहु सोपे, सोपे, तुका म्हणे बहु 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 सोपे, बहुरूपे अनंत, बहुरूपे अनंत, ऐसी सवे गोवळिया, ऐसी सवे गोवळिया, बहुरूपे अनंत, बहुरूपे अनंत, ऐसे सवे गोवळिया, गोवळिया, ऐसे सवे गोवळिया. विठोबा रखुमाई, 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 गोळ्या भावतया पर्यंता. तुका म्हणे बहुरूपे बहु सोपे, बहुरूपे अनंता, ऐशी सवे गोळ्या भावतया पर्यंता. भगवंताचा आणि भक्तांचा या ठिकाणी
ठिकाणी विसंवाद थोडासा आपल्याला पाहायला मिळतोय. भगवंताचं आणि भक्ताचं म्हणजे गोपाळांचं भांडण होतं. भांडण झाल्यानंतर जेव्हा गोपाळ एकत्र येतात आणि सांगू लागतात, चिंतन करू लागतात, काय म्हणे भगवंताचं काय स्वभाव वेगळा आहेत म्हणे, काय जमत नाही खेळ. राहतो आपल्यामध्ये, सगळ्या क्रिया आपल्यामध्ये करतोय, परंतु करत असताना एकमेकांमध्ये थोडासा भेदभाव करतो म्हणतात. भेदभाव तळील्या वरिल्या एकची पक्वाने ज्याप्रमाणे असतं तसं नाही याचं म्हणे. वरच्यांना एक वेगळं, खालच्यांना वेगळं धरायचं, हे थोडेसे मोठे ते लहान, ही सवय भगवंताची काही चांगली नाहीत म्हणे. काय करावं काय करावं, सगळे गोपाळ एकत्र येतात आणि म्हणे काय नेमकं झालं तरी काय, याचं चिंतन करत असलेला हा अभंग तुकोबाराय लिहितात. का ज्याप्रमाणे गोपाळ आणि भगवंतामध्ये झालेला हा थोडासा दुरावा, तो दुरावा पुसून काढण्यासाठी तुकोबारायांचे अतोनात प्रयत्न आहेत. यदा कदाचित गोकुळामध्ये जर तुम्ही गेलात तर मला वाटतं सगळ्यात मध्यस्थी करण्याचं काम भगवंत तुकोबाराय करतात प्रत्येक ठिकाणी. सवे तुकया मेला तेने अगुणा आणिला. जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा तुकोबाराय त्या ठिकाणी मध्यस्थी करतात आणि मध्यस्थी केल्यानंतर गोपाळांचं आणि भगवंताचं पटवून देण्याचं, जमवून देण्याचं काम त्या ठिकाणी मधला ज्याला मधला दुवा म्हणतात, दुरावा दूर करण्यासाठी ज्याचं काम असतं त्याला दुवा म्हणतात. तो दुवा भगवंताच्या रूपाने, तुकोबारायांच्या रूपाने त्या ठिकाणी अवतीर्ण होतात आणि तुकोबाराय त्या गोपाळांचा भाव सांगतात की काय म्हणे, हे ज्या ज्या घटना घडतात त्या भगवंताच्या स्वभावामुळे घडतात. भगवंत बाकीच्या गोपाळांना जवळ करतात आणि एखाद्याला जवळ करायचं, एखाद्याला दूर करायचं. एकदा अशी घटना घडली जेव्हा भगवंत गोकुळामध्ये गायी चारत असताना एक प्रकार घडतोय. गायी चारत असताना एक घटना घडते. जेव्हा गायी चारत असताना सगळे गोपाळ आणि भगवंत एकत्रित राहतात तेव्हा त्या भगवंताला नैवेद्य दाखवण्यासाठी, नैवेद्य तयार करण्यासाठी काही भूदेव, काही ब्राह्मणदेव असा मोठा यज्ञ करतात. यज्ञ करतात आणि यज्ञामध्ये काहीतरी आहुती देतात. आहुती देत असताना भगवंताला पाचारण केलं जातं, देवा ह्या नैवेद्य ग्रहण करा, केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तू कृपाळा पांडुरंगा अशी विनंती केली जाते. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा उत्तम, या सगळ्या विनंती केल्यानंतर भगवंत म्हणतात जमणार नाही, मला वेळच नाहीत. भगवंत म्हणतात अशा कामाला भगवंताला वेळ नाही. परंतु एक घटना सांगतात, जेव्हा भगवंताचा एक सखा, भगवंताचा एक गोपाळ, जेव्हा त्या गोपाळांमध्ये चर्चा होती की प्रत्येकाच्या घरचं प्रत्येकाने काहीतरी घेऊन यायचं. एका गोपाळाला सांगितलं जातं, त्याचं नाव मधुमंगल. मधुमंगलाला सांगितलं जातंय, बाबा आज तुझी पाळी आहे, तुला काहीतरी तुझ्या घरून घेऊन यावं लागेल, घरून काहीतरी घेऊन यावं लागेल. मधुमंगल घरी जातो. घरी गेल्यानंतर सगळी चर्चा होती. आईला म्हटलं जातं, आई मला भूक लागली, मला काहीतरी दे. आई 2-4 दिवसाचं 8 दिवसाचं शिळं असलेलं ताक आणते आणि ताकाचा डेरा पुढे ठेवला जातो. आई म्हणे एवढ्या ताकाने भागणार नाही, फक्त अर्धच गाडगं भरलेलं आहे, थोडंसं जास्त दिलं असतं तर नाही. बाबा म्हणे याच्यापेक्षा जास्त नाहीत, एवढंच ताक घेऊन जा. अर्ध ताक पिलं आणि अर्ध ताक आता भगवंताला घेऊन जावं, विनंती केली जाते. आता करावं काय, गाडगं जर नेलं तर मला वाटतं आई नेऊ देणार नाही. मग ते उरलेलं ताक स्वतः मधुमंगल आपल्या दोन्ही तोंडाच्या गालांमध्ये भरून घेतो. असा तोबरा तयार होतो, मोठा गाल तयार होतोय. आणि मोठा गाल तयार झाल्यानंतर तोच मधुमंगल पळत वनात येतो. वनात आल्यानंतर भगवंत खेळत असतात, गोपाळ खेळत असतात आणि मधुमंगल भगवंताला आवाज देऊ लागतोय, देवा या म्हटल्यानंतर आले भगवंत, जवळ आले आणि जवळ आल्यानंतर भगवंताला सांगितलं जातं तोंड मोकळं करा. अरे काहीतरी बोल ना, काहीतरी बोल. काय करतो म्हटल्यानंतर भगवंत ऐकत नाही. हे जेव्हा मधुमंगलाच्या लक्षात येतंय त्या ठिकाणी कुस्तीपट्टू असलेला मधुमंगल त्या ठिकाणी डाव मारतो, भगवंताला खाली पडतो आणि खाली पाडल्यानंतर त्याच्या छातीवर बसतो. इथपर्यंत ठीक आहे. याच्याही पुढे जाऊन भगवंताचं नाक दाबलं जातं. नाक दाबल्यानंतर काय होतं, नाक दाबल्यानंतर तोंड उघडतं. जसं नाक दाबलं जातं भगवंताचं तोंड उघडतं. हा सगळा टँकर त्या टँकरमध्ये ओतला जातो.
दोन्ही दोघांचेही मुखकमल एकाला एक लागतात, दोघांचे ओठ एकाला एक लागतात. जेवढं तोंडामध्ये भरून आणलेलं ताक आहेत ना, सगळं ताक मधुमंगल भगवंताच्या मुखामध्ये ओततो. मुखामध्ये ओतल्यानंतर भगवंत ते पिऊन घेतात. पिऊन घेतल्या म्हणतो काय गोडी आहेत, काय गोडी आहेत. म्हणून उष्ट खाण्याची गोडी सगळ्यांना जास्त असते. सगळ्यात पहिला विवाह सोहळा जेव्हा म्हणजे पहिल्यांदा विवाह सोहळा पार पडतो तेव्हा त्याच्यातली प्रथा काय, याच्यात अर्धा त्याच्यात अर्धा. मला वाटतं तीच परंपरा पुढे चालत आणलेली आहे की काय. अशी अवस्था, एकाचे ते उष्टे खाय एका जाय ठकोनी. अशा भगवंताच्या अनेक लीला सांगितल्या जातात. भगवंत म्हणतात आता बरं झालं, शांत व्हा, सगळ्या गोष्टी सोडा, आता पोटभर मी तुम्हाला खायला देतो. भगवंत सगळ्या गोपाळांना जवळ बोलवतात आणि आता स्वतःच्या करकमलांनी जी स्वतःची शिदोरी होती ती शिदोरी आणि भगवंताचे सगळ्यांच्या गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र करतात आणि स्वतःच्या करकमलांनी सगळ्या गोपाळांना भरवतात. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. कंठी धरेला विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय नाही. कंठी धरीला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश, आला वाटो एकमेका वैष्णविका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादाता, आला वाटो एकमेका वैष्णविका. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बरे वेळ, आला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम, बोलिलेले पुरे वेळी वाकोळी होत. क्षमा पराक्रम महाराज तुम्ही, नाही विचारिला अधिकार क्रिया मुला. क्षमा पराद महाराज तुम्ही, का म्हणे ज्ञानेश्वर रखा पाया पैकी करा. क्षमा पराद महाराज तुम्ही.